हॅलो लक्षात, म्हणजे संप्रदाय भजनाचा चाहता आहे, याचा अर्थ संप्रदाय सेवेचा चाहता आहे. कारण भजन शब्दाचा अर्थ आमच्या गुरुजींनी हमेशा केला काय, भज सेवायाम नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार होतो. मूळ शब्दाचे भज सेवायाम म्हणजे भज भजती, म्हणजे जे आपलं भज्य भज्यते अनेन यत्तद् भजनम, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. आपलं भज्य काय, हे पंढरपूरचा, पंढरपूरचा देव आपलं काय भज्य. मग त्या पांडुरंगाची सेवा करणं याचं नाव भजन. हा कळलं का नाही. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, नामस्मरण करणं, भजन करणं, कीर्तन कंबर बांधून करणं. पण सेवा या वृत्तीनं जर ते होत असेल तर त्याचं नाव भजन. काही भावाची कारण काही लागत नाही. तुका म्हणियान विठोबाची. माझ्याकडे लक्ष द्या सगळे. देवाला भजन आवडते या अर्थीच त्याचा अर्थ सेवा आवडते. कळलं का नाही. आणि सेवेचा संप्रदाय मनापासून चाहत आहे. पण कसे अन्य संप्रदायवादी लोक आपल्या संप्रदायाला गालबोट लावतात. महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाही, कुणाचीच नाही, सत्ताधाऱ्याची बी नाही आणि विरोधकाची बी नाही. कारण संप्रदायाला गालबोट लावल्यावर खुर्ची राहील का नाही याची गॅरंटी नाही. आता तुम्ही आमच्यात येऊन बसलात तुम्हाला मरण नाही. लक्षात यायला लागले का नाही. आमच्यात जी बसल आम्ही त्याचे. लक्षात यायला लागले का नाही. आमच्या विरोधात बोलला आम्ही त्याचा भोगा वाजवूया. लक्षात आलं का नाही. कारण आता एकच क्षेत्र असे काळे साहेब, फक्त लोक आमचं ऐकत आहेत, तुमचं फक्त ऐकत आहेत, खातेत पेतेत निघत आहेत, आमचं ऐकत आहेत. लक्षात आलं का नाही. जे आमच्यात बसलं आम्ही त्याचे. आपण कोणाचे, जे आमचा जी धर्माचं काम संप्रदायाची सेवा आम्ही त्याचे. आता 9 वाजूस्त नाही बसले तर म्हणेन ते दिल. चला काय म्हणणं सांगा. लक्षात आलं का नाही सांगा. मुद्दा एवढाच आहे. हरिद्वार ऋषिकेश अशा ठिकाणी गेलं की ती अन्य संप्रदायवादी लोक आपले पांढरे कपडे हे बघितले की आपल्याला नाव उठवते. बोले महाराज जी कहाँ से आए हैं. महाराष्ट्र से आए हैं. अच्छा 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 महाराष्ट्र से आए. हाँ किसी घर गृहस्थी से निकले या किसी संप्रदाय से निकले. हम संप्रदाय से निकले. कौन सा संप्रदाय. हमारा वारकरी संप्रदाय. मग ती म्हणतात अच्छा 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 वारकरी तो बडे मनमानी होते हैं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे. वारकरी तो बडे मनमानी होते हैं. त्यांचं म्हणणं आहे वारकरी संप्रदाय म्हणजे मोकळा मंगळवार. कळायला लागले का नाही. उठलं की मनाला येईन तसंच वागते. हे त्यांचं म्हणणं खरंय का. त्यांचं म्हणणं खरंय का आपलं म्हणणं खरंय याच्यावर आपण विचार करण्यापेक्षा हा अभंग त्याचा निर्णय देईल की नेमकं खरं काय. सुरुवातीला मला बी वाटलं होतं ह्यांचं खरंय का काय किंवा, पण त्याच्यावर अभ्यास चिंतन केल्यावर लक्षात येते की कुणाचं खरंय. त्यांचं मत अगोदर मांडू का आपलं मांडायचं. कसं करायचं. कसे पुढच्याच ऐकून घेतल्यावर बोलाय बरं पडते आपल्याला. लक्षात आलं का नाही. त्यामुळे शहाणी माणसं शेवटाला भाषण करतात म्हणजे सगळे तासता येतात. लक्षात यायला लागले का माझं बोलणं. हा त्यांचं मत अगोदर ऐकून घेऊ मग आपलं मांडू. त्यांचं मत असे काय. त्यांचं मत आहे वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली. कुणी केली. ह्या शंकरानं केली. कुणी केली. कुणी केली. शंकरानं केली. महादेवानं केली. आणि या संप्रदायात शहाता संप्रदाय कशाचा म्हणलो आपण भजनाचा. आणि या संप्रदायात पहिलं भजन कुणी सुरू केलं. भजन कोण करे कशा सांगू म्हणजे मधून मधून सवय असते तुम्हाला म्हणून काही नाही. पहिलं भजन कुणी केलं. महादेवा. भजन करी महादेव पूजी सदाशिव. पहिलं भजन महादेवानं केलं. मग आपल्या सगळ्या भजन्याचा मुख्य भजन्या कोण महादेव. त्याच्यामुळं आपल्या इकडे नाही पण आमच्या इकडे काही भजन्याने अजून कायमस्वरूपी परंपरा चालू ठेवली. इकडे
इकडे बी हाय तीच म्हणा कसं तिकडे गेलो इकडले फुकायचे तिकडले इकडं असं हाय 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 कुठं का होय ना परंपरा. आता ती देवाची तर पद्धतच आहे हो, पण भजन्याने बी कायम ठुली ना आमच्या इकडलं कुठं तिकडं गेलो तुमच्या तिकडं फुकतो नवे आणू कुठून इकडं लक्ष द्या. मुद्दा भजन पहिलं महादेवानं केलं. कुणी केलं पहिलं भजन? महादेवानं. एवढंच नाही, पंढरपूर इथं 5 किलोमीटर आहे. पंढरपुरात आता लोक चाललेत, पण हे पहिली वारी जर कुणी केली असेल तर त्याचं बी नाव महादेवच. महादेवानं पंढरपूरची पहिली वारी केली माहिती का तुम्हाला? हा नाही माहिती? रंबादिक नाचते उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांद, त्रिशूळ डमरू घेऊन आला ती उभ्या जोडोनी हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. म्हणजे पहिलं भजन कोणी सुरू केलं? महादेवानं. पहिली वारी कोणी सुरू केली? महादेवानं. पण कसे माणसं म्हणतात की रात्री कीर्तनाला गेलते का? नाही माझं नाही जाणं झालं, मी पंढरपुराला होतो. अरे पण येड्या नंबर 1 कीर्तन होतं. तसलं कीर्तनच झालं नाही. 5 दिवस कीर्तन ऐकले पण रात्रीचं कीर्तन वेगळंच होतं, सर्व महादेवावरच होतं. नंबर 1 कीर्तन होतं. कोण होतं? ते साठे महाराज. येड्या कीर्तन म्हणजे कीर्तन झालं, तसलं कीर्तनच आम्ही कव्हा ऐकलं नाही. हा काय म्हणतोस? मग ती पुढचा माणूस आपल्या नादातला भजनातला असल्यामुळं ती एकच म्हणला काय अभंग कोणता होता? अरे ती ध्यानात नाही राहिला आपल्या. आता काय कोणता अभंग आहे आज? आज अभंग कोणता आहे? ऐकूच येत नाही तर काय? ही सगळ्यात सोपं. कोणता अभंग ही कसं ऐकू आलं? ही कसं ऐकू आलं? मला वाटलं कानगाव आहे का की, पण कानगाव गेलेलं आहे. लक्षात आलं का नाही? लक्ष द्यायला लागलंय का? अभंग ध्यानात राहते का माणसाच्या? राहते का महाराज? राहते का? नाही राहत. पण एकच आहे, या संप्रदायातलं भजन महादेवानं सुरू केलं गोष्ट खरी, पण सुरुवातीला जी भजन हे सुरू झालं बसलेले सांगा ती कोणत्या अभंगावर कोणत्या मंत्रावर सुरुवातीला भजन झालं माहिती का तुम्हाला? पेटी मास्तर तुम्हाला माहिती का तुम्हाला? काळे साहेब नसतं तुम्हाला काय कल्पना आहे तिथली? आता ऐकायला लागला तर कल्पना येणारच आहे की पहिलं भजन कोणत्या मंत्रावर सुरू झालेलं आहे माहिती का? हा नाही नाही हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जेवाचा दया मोक्ष मनती जेवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती कळलं कोणत्या मंत्रावर भजन सुरू झालं? हा हरी हरी हो महाराज. कोणत्या हरीवर भजन सुरू झालेलं आहे. रामकृष्ण हरी हो नाही. पहिलं भजन कशावर सुरू झालं? हरी. कारण स्पष्ट केलं ज्ञानोबराने हरी 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 त्रिवार हरी. मंत्र हा रामाचा का शिवाचा? आणि फायदा म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी या मंत्राचा जर कायम जप केला तर त्याला काय मिळणार? मोक्ष. हरी मंत्र कुणाचा? शिवाचा. पण आता याची काय अडचण नाही. त्याच बसा ढिले अंगण कळत नाही नीट बसा. ही मूळ बी शिवाचा नाही, म्हणायला शिवाचा आहे पण मूळ मंत्र बी शिवाचा नाही.
बोललो, शिवानं या मंत्राचा जप केल्यामुळं नावावर शिवाच्या गेलेला. माणसं म्हणतात ना ती मुकडा वाजववर ती लगी वाजववर कोणती ती अक्षयनं वाजवली होती. लगी मुकडा अक्षयनं तयार केलाय का? नाही. त्याच्या हातातून गोड लागत असल्यामुळं नावावर त्याच्या पडला. माणसं म्हणते ती चाल म्हण बरं कोणती. आता आडीवला समाधान महाराजांनी नव्हती का म्हणली ती चाल. समाधान महाराजाची चाल आहे काही, समाधान महाराजाची वेगळीच चाल आहे की आम्हाला माहिती की लक्षात यायला लागलंय का नाही, वेगळीच चाल आहे. पण त्यांच्या तोंडातून ती गोड लागत असल्यामुळं नावावर त्यांच्या पडली का नाही पडली? पडली. आता एक सोपं करतो. हा टाका थाप. पिंगळा महाद्वारी कुणाचे 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 खोले खोले कुणाचे कुठले कुणाचे हे कुणाचे हा बरोबर. आता इकडे ऐका, आता इकडे ऐका. आता ही झाला पिंगळा, आता मोह इंगळा ऐका. आता एक मिनिट ऐका. कुणाचं रे हे? पहिल्यांदा राईट मला खोल्या 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 सांगा ही त्यानं ऐकली. अरे ऐका हे सांभारे. आता बघा शंकर महाराज, आता महाराज शंकर महाराज माझ्याकडे लक्ष द्या. आता ही पिंगळा कुणाचा आहे? खोले महाराज. पिंगळ्या खोले महाराजाला जन्माला येऊन 42-40 वर्ष झाला असेल. पिंगळ्याचा जन्म होऊन 700 वर्ष झाले. पिंगळा नाथ महाराजाचा आहे. आमचे वारकरी दिंडीमध्ये आरडू आरडू बेजार झाले, पण त्यांचा कुणीच कुठं टाकला नाही. ह्यांच्या तोंडातून पिंगळा गोड लागल्यामुळं नावावरच खोले महाराजाच्या पडला. ही बारक्या, आता विनोद नाही ना कळे साहेब, ही बारक्या लेकरायला सुद्धा कळायला लागलं का नाही सांगा. तसं हा मंत्र महादेवाचा नाही, कुणाचा आहे? वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही, वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. हा मंत्र वेदातला आहे. हरिमंत्र कशातला आहे? वेदातला आहे. वेदातला हरिमंत्र महादेवानं त्या मंत्राचा जप केल्यामुळं नावावर महादेवाच्या. कळलं का नाही कळलं? हा आता ऐका. हरिमंत्रावरती त्यांचं मांडायला मी अन्य संप्रदायवादी लोकांचं त्यांचं मत आहे. संप्रदाय महादेवानं सुरू केला, वारी महादेवानं सुरू केली. ऐकायला लागलात का नाही? मग ही जी परंपरा आपल्यापर्यंत पोहोचली ही भगवान शिवजी पासून आलेली. कुणापासून आलेली? आपला संप्रदाय कुठून प्रगट झाला? ज्ञानदेवे रचिला, आणि तिथून पहिलं एक गुरु एक शिष्य परंपरा होती. ज्ञानोबारायांनी काय केला तो प्रगट गुह्य बोलू. तुम्हाला इतिहास सांगतो 2 मिनिटात. ही रोजच पार्वतीनं म्हणायचं शिवजी कसलं ज्ञान आहे ती मला सांगा. कोण म्हणायची? पार्वती. लहानलेकर बोलू नका. पार्वती म्हणायची मला सांगा. शिवजी म्हणायचे बघू वेळ आलो, बघू प्रसंग आलो, बघू टाइम आलो. पण बाया ऐकतात का? कसले बी लांबक्या मिशा ठेवा, बाया भेटतात का? भेटतात का? त्याच्यामुळे अलीकडे तरुण पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. बायकोच बहिणा म्हणलं का चहात बुडवायच्यात का मिशा? बऱ्याच माणसाच्या मिशा फक्त चहात बुडवायच्या कामाच्या आहेत, बाकी काही कामाच्या नाहीत त्यांच्या. लक्षात आलं का नाही? हा आता काय मला बायको नाही एक, मला माहिती ना. लक्षात आलं का नाही? तुम्हाला नाही कळलं, एवढ्या लवकर नाही कळणार. इकडे लक्ष द्या. काल बायको म्हणली काय साहेब मलाच म्हणली झाडून काढा मला. मी तिला काहीच बोललो नाही, आपल्यात हिंमत नाही तेवढी, काहीच बोललो नाही. मी डायरेक्ट सासऱ्याला फोन केला, म्हणलं मामा तुमची पोरगी मला झाडून काढा म्हणाली. आमचा सासरा म्हणला माझे धुणं धुईचं झाले निवांत बोलू. म्हणलं दोष तुझा नाही, कंपनी फॉल्ट आहे ही. लक्षात आलं का? इकडे बघा, लक्ष द्या. आता इकडे लक्ष. बेडे बेडे सावधान जनगण. आपलं हे नाही शाळातल्या सारखं. आता लक्ष द्या. बस झालं. आता इकडे लक्ष द्या. आता कुठं आलत कुणाला माहिती? निम्मी गडी माणसं बायाने हाकलून आणले. चला गिळायला पुन्हा मला करावं लागेल. लक्ष द्यायला लागले.
बघा आता इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. कुठवर आलतं आपलं? पार्वतीनं म्हणायचं कसलं ज्ञान आहे ती मला. शिवजी म्हणायचे बघू वेळ आले हो, बघू प्रसंग आले हो. एके दिवशी पहाटे 4ला शिवजीने पार्वतीला उठवलं. नीट ऐका कथा. विमानात बसवलं ना अशा ठिकाणी नेलं, झाड नाही झुडूप नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वर त्याचं चिंतन. शिर सिंधूची पहिला तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेनू कै. म्हणजे समुद्राच्या पलीकडनेलं शिर सिंधूची पहिलं तिरी, शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वतीन, कर्ण म्हणजे कान. सांगितले त्रिपुरारी, त्रिपुरारी म्हणजे भगवान शिवजी. नेनू कै. ज्ञानोबा म्हणतात सांगितलं, पण काय सांगितलं हे नेनू. आता जिथं ज्ञानोबा आहे नेनू म्हणतात, तिथं तुम्ही आम्ही जाणू का? ज्ञान सांगत होते शिवजी. कुणाला? पार्वतीला. नीट ऐका, बोल नका रे. पार्वती ऐकत होती. मुळातच कसं आहे, ज्ञान नावाचा पदार्थ पचायला जड आहे. पचायला कसं आहे? सहजासहजी पचत आहे का? पचत नाही. ऐकत ऐकतच पार्वतीला झोप लागली. डोळा लागला. वैकुंठात मीटिंग बसली. विष्णूनं विचार केला ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. विष्णूनं विचार केला याच्यावर संप्रदाय उभा राहणार आहे. सूक्ष्म रूप धारण केलं आणि समुद्र किनाऱ्यावर माशाच्या पोटात प्रवेश केला. विष्णू. संप्रदायाची सुरुवात सांगायला आपला संप्रदाय कसा सुरू झाला. ज्ञान ऐकलं, ज्ञान मिळालं. ज्ञान मिळाल्याच्या नंतर अहंकार आला. जाताना सूक्ष्म रूप धारण करून मध्ये गेलते, येताना माशाचं पोट फाडून बाहेर आले. मासा मिळाला. म्हणून माशाच्या पोटातून ज्याचा जन्म त्याचं नाव मच्छिंद्र. कोणचे नाथ? हे मच्छिंद्रनाथ. सुरुवात कुणा कोणच्या नाथापासून? आदिनाथ. आता ही कुठला कोणता नाथ चाललाय? मच्छिंद्रनाथ. आता डायरेक्ट भैरवनाथावर नेऊन थांबवतो. लक्षात आलं का नाही? म्हणजे कसं आहे, आपलं ज्याचं खावं मीठ त्याचं करावं. लक्षात आलं का नाही? आता ऐका, बऱ्याच आपला विषय नाही, नंतर सांगतो, पण पंढरपूर जवळ आहे म्हणून सांगतो. बऱ्याच दिवस मासा वाट बघत होता महाराज. माझं पोट फाडणार कुठे? विठ्ठल महाराज. ती मासा आला इकडे तुमच्या इथे चंद्रभागेत. त्याला दिसला पांडुरंग, पळतच गेला आणि कान धरला. तुझ्याच कार माझं पोट फाडणारा. त्याचं नाव आहे मकर कुंडली. मकराकारच कुंडल देवाच्या कानात का, हे त्याचं उत्तर आहे. ह्याच्यावर नंतर चिंतन करू. पैसे ह्याचे घेतलेले त्याचे नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता आपल्या मुद्द्यावर या. माशाच्या पोटातून जन्म, त्याचं नाव मच्छिंद्र. आता इकडे काय झालं? ज्ञान सांगायचं संपलं. शिवजीने डोळे उघडले. पार्वती तर झोपली. पार्वती झोपू द्या नाही तर चुलीत जाऊ द्या म्हणले. पण 2 तास कोण म्हणत होतो. ध्यान लावून बघितलं, हसले. शेवटी विष्णू मित्र कामाला आला. तवा अभंग तयार झाला. मित्र वनव्यामध्ये गारव्या. असा एक महाराज म्हणला होता. लक्षात आलं का नाही सांगा? बघा इकडे विनोद सोडून द्या. मित्र कामाला आला म्हणले. आणि मग आता नीट ऐका. शेवटी नेहलंय ना, जसं नेहलंय तसं माघारी देतो का बघू. बरं आता इथं कसं आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ प्रगटले कुणाजवळ? उमेजवळ. पण मच्छिंद्रा लादले फी भरोनी. फी भरोनी का नाही, सहज स्थिती. सहज मिळालेलं पचत नसतं. सहज मिळालेलं पचत नसतंय. म्हणून आम्ही हमेशा सांगतो, आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या माग कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कुणाचा रुपया सुद्धा बुडवायचा नाही महाराज, अजिबात नाही. लक्षात आलं का नाही? पचत नसतं. सहज मिळालं, सहज मिळालेलं पचत नसतंय. मच्छिंद्राला पचलं नाही. शिवजीने विचार केला, काय जसं नेलंय तसंच माघारी देतो का, काही या जबाट्याचा कोटा नाही ह्याच्या. म्हणून भगवान शंकर महाराज गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं? गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेत म्हणून कळाल्याबरोबर ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी. ज्याचेही त्याला माघारी द्यावा म्हणून गोरक्षाला बघितल्याबरोबर मच्छिंद्राने बोधा गोरक्षाशी केला.
गोरक्षनाथ ज्ञान घेऊन निघाले. काय मूड फिरला, निघालेले वळलेन गहिनी रूपी विष्णूला ज्ञान देऊन टाकलं. गोरक्ष वळला, गहिनीनाथ वाट बघत बसले कधी भगवान शिवजी येतील. यायला येत नव्हते. वाघाचं रूप धारण केलं. निवृत्तीनाथ रूपी शंकराच्या माग लागले. सदाशिवाचा स्वामी निवृत्ती. आणि निवृत्तीनाथाला भिडविलं आणि त्या गुफेत आल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. कुणाकडे ज्ञान आलं? निवृत्तीनाथाने विचार केला, आता जी द्यायचं ते आता महागारी घ्यायचं. ज्ञान देवा सार चोजविले आणि अर्धवट नाही दिलं, दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञान पुढगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथानं ज्ञान उभारायला दिलं. ज्ञानोबारांनी विचारलं, दादा आता काय करायचं? म्हणले, आता तुला जसं करायचंय तसं कर. मग आता इथपर्यंत एक गुरुनी एक शिष्य, बरोबर. पण ज्ञानोबारायापासून, शंकर महाराज आठवा तुम्ही, ज्ञानोबारायापासून ही परंपरा बंद झाली. ज्ञानोबारायांनी ते ज्ञान प्रगट केलं. आणि तिथं वाचलं, प्रगट होय विश्व ब्रह्मची केले रामाजनाधनी चरणी आरती ज्ञान राजा. लक्षात आलं? ते ज्ञान प्रगट केलं आणि आपल्यापर्यंत पोचलं. म्हणजे काय हुकी आली का मला सांगायला? नाही नाही नाही, इकडे बघा. या संप्रदायाची सुरुवात भगवान शिवजी पासून आहे. कोणापासून आहे? बोला. शिवजी पासून आहे. आणि संप्रदाय भजनाचा चाहता आहे. आणि भजन कोणत्या मंत्रावर सुरू झाले? हरिहरीवर सुरू झाले. आता ही जुने गायक कृष्णा महाराज सोडून द्या. नवीन पोर आपल्या आमच्यासारखी पोरं आले, रे ना असं सूर लावते. जुना कोणता बी भजन्या उभा करा, हरी हरी इथूनच सूर लावा लागते. म्हणजे आपला मूळ मंत्रच काय? हरी हरी मंत्र आहे. आपला मूळ हरी मंत्र आहे. आणि सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. पाणी मुळाला का शेंड्याला? पाणी मुळाला का शेंड्याला? हो बोला की. मुळाला घालावं लागतंय. मग त्यांचं मत मांडायला काय साहेब, अन्य संप्रदायवादी त्यांचं मत असे, तुमचा संप्रदाय जर भगवान शिवजी पासून सुरू झाला असेल आणि तुमच्या संप्रदायाचा मूळ मंत्र जर हरी असेल, तर तुमच्या संप्रदायात उठलं की सुटलं भजन असू नये ते कीर्तन असू, सुरुवात कशानं व्हायली? रामकृष्ण हरी. मग तुमचा मूळ मंत्र जर हरी आहे तर राम आणि कृष्ण कुठून आणले? लक्षात यायला लागले का नाही मी काय मांडायला होते? त्यांचं मत आहे मूळ मंत्र काय? हरी. मग राम आणि कृष्ण म्हणजे पाहुणे म्हणून आले असतील, बिगर बोलाय मेहमान आहे. ठीक आहे बाबा, पाहुणे म्हणून येऊ द्या. पण पाहुण्याला पाहुण्याची जागा दाखवाय पाहिजे की नाही? अडीवला काय पद्धत आहे? पाहुणा बैठकीत का चुली पशी? होय वशेकरजी. आता मी वशेकरांच्या घरी जातो दरवर्षी आलो की, या 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 साठे महाराज बसा चुली पशी, अशी पद्धत आहे का? महाराज कुठं? कुठं बैठक? महाराज कुठं? बैठक. मग राम आणि कृष्ण पाहुणे म्हणून आले असतील तर पाहुण्याला पाहुण्याची जागा दाखवायची. हरीला कोपर खीळ मारून शेवटला घालायची काही गरज नव्हती ना. हरी मूळ ठेवायचा, असा करायचा हरिराम कृष्ण हरिराम कृष्ण. उलट त्या इस्कॉनवाल्यांनी करसंपुष्ट पद्धत वापरली. रामाच्या बी आधी हरी, कृष्णाच्या बी आधी हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. मग असं तरी करायचं ना, हरिराम कृष्ण असं तरी करायचं. राम आधी, नंतर कृष्ण, आणि नंतर जी मूळ होता त्याला कुठं घातलं नेऊन? शेवट. असं का केलं? ज्ञानोबारायला प्रश्न विचार, माऊली हे काय मनानच केलं कुठाने तुम्ही? माऊली म्हणले, हो बाबा मनानच केलंय. कसं असतंय? कीर्तन झाले माणसं म्हणले, कायला कीर्तन घेतात रे? ती दरवर्षी उठले, 10 वर्ष झालं ती उठलं की साठे महाराज, उठलं की साठे महाराज. ह्याच्याला कोणी घेतली रे तारी? हा माणसं म्हणले, ते शंकर महाराजाला काम नाही, त्यांनी फोन लावला, हिडया शंकर महाराज अध्यक्ष झालात म्हणून काय हेच महाराज दरवर्षी असतो का? नवीन महाराज कोणी घेतले? हो म्या घेतले. शंकर महाराजांनी सांगितलं, हो तारीख मॅच घेतली, पण एक ध्यानात ठेवा, तारीख घेताना मी एकटा नव्हतो, अजून बी होती. कुठले? संभाजीनगरचे. लय लांबचे इतकी. कुठलं गाव?
गंगापूर तालुक्यात वरखेड म्हणून. मी काल गेलो होतो की तिकडे पुढे गंगापूरला. हा हा तुम्हाला माहित झालं का काही माहित झालं का? आता तुमच्या पोरांनी लय भांडणं केले काल गंगापूर मध्ये. हा पेल्याला पण आता हे चोपदार म्हणजे मुरलेला माणूस. चोपदाराने सांगितलं आलंय आलंय आलंय. फोन आलता कानावर आलंय माझ्या बी पानावर आलंय. पण महाराज भांडणं झालेत. आमचं एकटं नव्हतं. विढल त्यांनाच बसायलंय का महाराज? नाही आमचं एकटं म्हणजे अजून बी होते. तसंच मनानच केलंय नक्की. आणि अनुभवामध्ये आम्ही मनानं केलंय. पण एक ध्यानात ठेवा एकट्याच्या मनानं केलेलं मग नेमकं कुणाच्या मनानं केलं? संताचे संगती मनोमार्ग का नाही? अभंगात प्रवेश कसं झाला कळालं का नाही? संताची संगती मनोमार्ग गती. ज्ञानोबराय म्हणतात मन हे पुरुष शांत बसा बोलू नका. मनानच केलंय पण एकट्याच्या मनानं केलेलं नाही. कुणाच्या मनानं केलं? मनानं केलं. पण संताची संगती कसं असतंय? काही समाजामध्ये म्हणीता म्हण कळत असेल. हा मन आता कसे आहे बघा. कंबर बांधून कीर्तन करणे कुठल्याच ग्रंथात लिहिलेलं नाही. का बांधायची? त्याचं कारण आहे काय? माणसं म्हणते कुठलं बी काम करायचं असलं की डोकं कसून कामाला लागा. खरे का खोटे? हे कळे साहेब कसं तुम्हाला बी आता काय का गुडगा कसून काय कसून कामाला लागावं लागते? आता आम्ही बी आता काय कसली कंबर कसलेली. आम्ही कसली बी असू द्या आणि काय बी असू द्या पुढची आम्ही बी कंबर कसून उभी. गुडगा कसून नाही. काम चांगलं करायचं असलं की काय कसावं लागते? आम्ही ध्यानात ठेवा. आता दिलं पडायचं नाही. कंबर कसून कामाला लागायचं. बोलणं कळायलंय का नाही कळायलं? काय कसून? कंबर कसून. तस भक्तीचं काम करायचं असेल तर ही बी ढिल्यावानी नसलं पाहिजे. कंबर कसून कामाला लागून म्हणून कंबर बांधण्याचं काढलंय. कळायला लागलंय का माझं बोलून? आता इकडे हे बोल नका रे. आता इकडे लक्ष द्या. काही गावठी म्हणीत आपल्याकडे ऐकावे जनाचे हा करावे मनाचे. ही म्हणीचा ज्ञानोबराने उपयोग केला. ज्ञानोबराय म्हणले मनानच केलंय पण एकट्याच्या मनानं केलेलं आधी जनाचं ऐकलं. कुणाचं ऐकलं? जनाचं ऐकलं मग मनानं केलं. माऊलीला विचारलं ठीक आहे बाबा पण तुमचे जन कोण? म्हणले आमचे जन संत जन. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. आमचे जन संत जन. असं म्हणजे तुम्ही संताचं ऐकलं? हो संताची संगती मनोमार्ग गती. बर बर बर. पण एक सांगा तुमचे संत कोण? लक्षात यायला लागले का नाही? तुमचे संत कोण? आता तुम्ही कुणाला विचारा तुमचे संत कोण म्हणले का आपल्या गुरुचं नाव माणूस सांगते का नाही? बोला हो बोला की. गुरुचं नाव सांगते आपल्या गुरुजीचं नाव सांगते. माऊलीला विचारलं तुमचे संत कोण? म्हणजे आमचे संत भगवान शंकर. आमचे संत कोण? ते पुढच्याच डोकंच बंद पडलं. पुढचा म्हणला रामन कृष्ण आणायला मदत बी शंकरानंच केली म्हणतात. आणि हरी बी दोन तोंडी का? अच्छा दोन तोंडी का शंकर? आम्हाला दोन तोंडी का तीन तोंडी ही माहित नाही.
कारण आम्ही बाह्य अंगानं बघतच नाही, आम्ही जाणतो अंतरंग. म्हणले असं? म्हणले हो. काय अंतरंग? म्हणले आस्तीत पाठ करून घे. किती सोपे अक्षर आहे ते, एवढं पाठ नसून आहे का? रामकृष्ण वाचा. हरी नाही, हरिता तर बोबाटा चालू आहे. आत्मा जो शिवाचा राम जप. म्हणजे बाह्य अंगानं महादेवाचं आम्हाला काहीच माहित नाही. बाहेरून कसं झालंय, कसं असते. बाह्य अंग महत्वाचे का अंतरंग महत्वाचे? अंतरंग. बरेच जण बाह्यरंग बघतेत, बाह्यरंग बघतेत. बऱ्याच आता निघाले, वरून चांगलं दिसायला लागलं, माणसं म्हणतात भारी बर का हे, यार महाराजाची गाडी लय मोठी म्हणतात का नाही. अरे कपडे बघणं कसले तर महाराजाचे, गाडी हिन की काय बाबा 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 बाबा. आणि इथं आलं की फुसका बार निघतो. कळायला लागलंय का नाही? जी भारी असायला पाहिजे ती भारी निघत आहे का? नाही. बाह्य अंग बघणार माणसं, बाह्य रंग बघणार. बाह्य रंग महत्वाचा नाही, अंतरंग महत्वाचा. कसं आहे, आम्ही हमेशा सांगतो, महाराज कोणत्या गाडीतून आला यापेक्षा तू गाथा ज्ञानेश्वरी मधून आला का याला किंमत आहे. तू गाडीतून कोणत्या बी येऊ द्या, पण गाथ्यातून ज्ञानेश्वरीतून आलेला पाहिजे. हा कीर्तन. हो बरोबर. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. बरोबर आहे. म्हणजे कीर्तन करत असताना पुराव्या सहित असलं पाहिजे. कशा सहित असलं पाहिजे? आम्ही हमेशा सांगतो सर, पुरावा कीर्तन करायला महत्व. पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. महाराजीन का असाना काही अडचण नाही. लक्षात आलं का नाही? पुरावा असल्यावर, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा ही नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. लक्षात आलं का नाही? बोलण्याला पुरावा असावा, बोलण्याला गाया जावा पुरावा असावा. आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या. बाह्य रंग आम्ही बघितला नाही, आम्ही अंतरंग बघितलं. शिवाचा आत्मा म्हणजे राम आहे. शिवाचा आत्मा म्हणजे राम आहे. आत्मा जो शिवाचा राम म्हणले हो हो. तुम्हाला उदाहरण सांगू. रामायणामध्ये महाराज, रामायणात ज्या वेळेला सेतुबंधन करून पलीकडे जायचं, श्रामप्रभूनं एका शिवलिंगाची स्थापना केली. कशाची? शिवलिंगाची. आणि त्याला नाव देऊन टाकलं रामेश्वर. नाव काय दिलं? बोला की रामेश्वर. बरोबर नका. काही लोकांनी विचारलं शिवजीला, रामप्रभूला, प्रभू नाव काय ठेवलं? म्हणले रामेश्वर. म्हणले रामेश्वर शब्दाचा अर्थ सांगा. रामप्रभूचे डोळे पाणावले आणि रामानं सांगितलं, रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. ईश्वर नाम मालक. रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. काही लोकांनी महादेवाला विचारलं, शिवजी म्हणले काय? रामानं शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याला रामेश्वर नाव दिलं, नेमका अर्थ काय? शिवजीचे डोळे भरून आले. शिवजी म्हणले, ईश्वराचा जो राम त्याचं नाव रामेश्वर. शिवा रामा नाही भेद. शिवात रामात भेद मानायचा ऐकायलात का? नाही. त्यामुळं काय हो, आम्हाला बाहेरंग माहित. आत्मा जो शिवाचा राम. शिवाचा आत्मा जर कोण असेल तर त्याचं नाव राम आहे. त्यामुळे इकडे लक्ष द्या माया बहिणी, पुरुष मंडळ सगळ्यांनी. आपल्या भजन म्हणत असताना ताई आई सगळ्यांनी ऐका, महिलांनी भजन ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंगच असले पाहिजेत असे म्हणायचे. परवा दिवशी एक भजन ऐकलं मी. 7-9 कीर्तन झालं. मला म्हणले जेवा भजन आहे का बाईचं? मी मी जेवतो म्हणून ऐकत म्हणलं. आणि बाईनं सुरू केलं, पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. माझ्या तोंडातला घासच खाली पडला. म्हणलो काय भजन आहे? महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. काय भजन निघाले, नवीनच भजन. लक्ष द्यायला लागले का बोलणं? बघा इकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या, न बोलता. वेगवेगळं नवीन नवीन निघालं. पण कसं आहे, ज्ञानोबराय तुकोबरायची वचनं हे टाळा पकवा जावं म्हणले की आनंद वाटतो त्याच्यात. लक्षात आलं? आता मुद्दा ऐका. त्यांनी सांगितलं हो, पुढच्या हरिपक्षकारानं मत मांडलं, ठीक आहे शिवाचा आत्मा राम आहे. म्हणले हो, आत्मा जो शिवाचा राम जो. म्हणले पण एक काम करा, राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. असं असतं. इकडे बघा माझ्याकडे माणूस सांगून बघतय की काय, अरे बाबा माझे पैसे केव्हा द्यायचे? मला 1000 रुपये दिलं का? मी परवा दिवशी देतो.
माणूस देते. गेला परदेश, माझे 1000 रुपये देतो 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 देतो, उद्या परवा दिवशी देतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी 1000 रुपये देतो ना का पळून चालू काय रे, 2-3 दिवसांनी देत, 2-3 दिवस पैसे दे. अरे तुला काही माणसं बिनसं काही कळत येत का नाही काही, हा काय 1000 रुपये घेऊन काय पळून चालू रे मी. माणसाची बैठक बसलेली गप्पून आपण 1000 रुपये दे. तू कवा दिलेस तू 1000 रुपये मला माहितीच नाहीत. चल म्हणते का नाही माणूस, तुझे पैसेच मला माहित नाहीत. आठी तर तिला लागले काय असते. मग आता 7 वाजल्यापासून हरी 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 लावून धरले का नाही. शेवटी ज्ञानोबाऱ्याने सांगितलं काय हरी हरी लावलंय, तुमचा हरी आम्हाला माहिती नाही, हरी माहित नाही. इथं दोघच घेतले, हरी वगळला, रामकृष्ण ह्यो हरी घेऊ लागला, इथं हरी नाही. ज्ञानोबाऱ्याने हरी घेतला नाही, हे न घेतला होता. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, इथं हरी वगळला. म्हणले रामन कृष्ण आमच्या जीवा भावाचे, आमच्या कशाचे, जीवा भावाचे, आणि शिवाचा आत्मा राम आहे. तुमचा हरी आम्हाला माहिती. ध्यानात बसायले का, जेवाय टाइम आहे, बाजूला सरायला पंक्ती धरायला, थांबा अजून टाइम आहे, लगेच टाइम आहे. बघा इकडे लक्ष द्या. त्यावेळेला हरिपक्षकारानं मत मांडलं. हरिपक्षकारानं त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य, आमचा हरी तुम्हाला मान्य नसू द्या, पण तुम्ही तरी एक तोंडी राहा. 2 तोंडी कसं बोलायला लागलात तुम्ही, काय म्हणायला लागलात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. तुम्ही म्हणायला एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणी. किंवा इकडे तुमचे शब्द आहेत की काय, एक तत्व नाम दृढ धरी माना, हरिशी करुणा. येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी, एक तत्व नामाची साधना करणाराला द्वैताची बाधा बाध्य करत नाही. आम्ही हमेशा सांगतो महाराज, काय एक मुसलमानाचा माणूस ना आपल्या हिंदूचा माणूस समुद्र पार करून पलीकडे जायचं होतं. त्यांना जहाजात बसले, निम्यात जहाज गेली, निम्यात गेल्याबरोबर पोहता येत नव्हतं. जहाज झाली पलटी झाली की ह्यानी माणसाला शेवटाला कोण आठवत, शेवटाला देवाशी पर्याय नाही ना, देव आठवतो. माणसं म्हणते तुला आता कळण सगळ्यांनी साथ सोडल्यावर कोण आठवण, तुला देव आठवत असते, ह्याला देव आठवायला लावतो का नाही बघ म्हणतात का नाही माणसं. म्हणजे शेवटाला कोण आठवते, देव आठवते. हे दोघं म्हणले मरायचं टाय, आता काय करावं. मुसलमानाचं जे होतं त्यानं वनवे सुरू ठेवलं, अल्लाह 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 बचाव, अल्लाह अल्लाह बचाव अल्लाह. पण आपलं जे हिंदूचं होतं ह्यानं बुडातून तास धरलं. हे म्हणला देव किती तर, देव किती तर, हा 33 कोटी, 33 कोटी देव. विघ्न हरती देवता कोणती, गणपती. सुरू केलं हे ना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. गणपतीची भक्ती सुरू केली, गणपती निघाले तेवढ्यात हे ना खाली सुरू केलं. गणपतीला त्याला जड झाले. कार्यकर्ते सांभाळायची जजमेंट गणपतीला नाही, गणपती येत नाही म्हणला. हे त्याला जड आहे ना, आपल्याला का वाचविणार आहे, काही कामाचा नाही. त्याचा बाप चांगला, कोण, ओम नमः शिवाय शंकर. गणपतीचा बाप कोण, त्याला माहिती डायनामा गेलेला आहे काय बोंबलो, शंकर. गणपतीचा बाप म्हणजे त्याचा बाप चांगला. दिलं ओम नमः हे सोडून गणपतीचं धरलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. निघाले भगवान शंकर. निघाल्या बरोबर तर ही म्हणला शेवटी भोळती, हे बापल्या खाली जजमेंट नाही म्हणला, त्याच्यामुळे पडायला लागली ती. ह्याला जजमेंट नाही म्हणला,
त्यांचा मित्र चांगला, मित्र पक्षात प्रवेश करायचा म्हणला. कोण? विष्णू. सुरू केलं शांताकारं भुजगशयनं. निघालेली शिवजी पार्वती म्हणली कुठं? आधी भक्त हाक मारायला. आधी नीट ऐक जा, फोन कुणाचा आहे ती मग निघ जा. आपलं नाव आहे का नाही बघा जावा, मग पिशवी उचली जावा. पत्रिका दिसली की घुसलीच, मंडप दिसला की घुसलीच. कुणाचा फोन आहे ती बघ जावा आधी. असं ध्यान दिलं तर शांत अर्र म्हणजे विष्णूचं गिरायक आहे. निघालेले महादेव खाली बसले. तवर तर नाका तोंडात पाणी गेलं, बुडालं. पण मुसलमानाचं वनवे होतं त्याचं. अल्ला 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 अल्ला. अहो बघतात काय शंकर महाराज, त्याचा अल्ला अल्ला त्याला अल्लात घेऊन गेला. कळायला लागले का नाही? हा, एक तत्व नामाची साधना करणार द्वैताची बाधा बाध्य करत नाही. ज्ञानोबा म्हणजे तुमचं अगदी बरोबर आहे. एक तत्व नाम एका देवावर फिक्स राहायचं. कळायला लागले का नाही? देव 33 कोटी असतील, देवता 33 कोटी. तो 33 कोटी प्रकारचे म्हणा. देवता अनेक आहेत शंकर महाराज, पण देव एकच आहे. ही बाकी 33 कोटी देवता आहेत. आणि या सगळ्या देवांचा तो हा देवाचाही देव, सगळ्या देवाचा देव बळीया माझा. बोला पंढरीराव. पंढरपूरचा देव सगळ्या देवाचा बॉस. सगळ्या देवाचा काय? बॉस आहे, बॉस. त्याच्यामुळं देव अनेक आहेत, देवा असू द्या, पण एक तत्व नामाची साधना करणाराला द्वैताची बाधा बाध्य करत नाही. ज्ञानोबा म्हणले तुम्ही म्हणायला ती अगदी बरोबरच आहे. कसं असते, भांडण मिटवायचं असलं की माणसं म्हणते मिटवून घ्या, पण थोडं वाढवायचं असलं पुढच्याला बी म्हणावं लागते. नाही नाही तात्याचं खरं आहे, तात्याचं खरं आहे म्हणलं तात्या चौताळून अंगावर येणार. मग आता आपल्याला वाढवायचं का मिटवायचे? आणि 9 पर्यंत तरी वाढवावं लागेल ना, मग पुढच्याला म्हणावं लागेल तुमचं. माऊली त्याच म्हणले तुमचं अगदी बरोबर आहे. तुमचं मत काय? एक तत्व नाम. बरोबर आहे ना? एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नाम चिल्लर आहे महाराज. कीर्तनापेक्षाही नामामृताला किंमत. कशाला किंमत आहे? हो, जगात असा माणूसच नाही की नामचिंतन केलं न वायाला गेलं. कोणी कसावे असू द्या आणि कसलं बी असू द्या, ही सगळ्यांनी मिळून ही सोपी साधना निवडलेली ही ध्यानात ठेवा. ऐका, इकडे लक्ष द्या. संतांनी कीर्तनाला बी नामस्मरण म्हणलंय. कीर्तन हे नाम घोष. कीर्तन म्हणजे नाम आहे. मग आपल्याकडे ही पद्धत कशाला जाळलेली लिहिलेली? 15-20 मिनिटं झालं की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ह्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही किती बी बडबड करा, किती बी कीर्तन करा, बुमलू बुमलू सांगू द्या, पण मूळ विषय विठ्ठल. करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. लक्ष द्यायला लागले का नाही? कसं असते, गप्पा किती वेळ बी मारा तुम्ही. माणसं म्हणते आपल्या विषयावर ये बरं. कुठं ये? आपल्या मूळ मुद्द्यावर ये. मग तुम्ही किती बी सांगा कीर्तन विठ्ठल, हे आपल्या मुद्द्यावर यायचं. कळायला लागलंय का नाही? शेवटी कुठं बी गेलं तरी कशावर यायचं? मुद्द्यावर. मुद्दा काय? भजन. कुठल्या बी कीर्तनकाराचा विषय एकच आहे, नामस्मरण भजन. ही मूळ विषय आहे ना आपला. ही डोक्यात लोकांच्या बसनच गेलं. ही डोक्यातच बसायला गेलं. एवढा महाराजांना आम्ही, तेवढा महाराजांना एवढे पैसे दिले. भजन किती झालं ह्याला किंमत आहे. माणसं म्हणले येड्या हे बारी महाराज बारी काही का असं. खरंय ही? खरंय का खोटं सांगा? हो खरंय का खोटं? खरंय. पैसे घ्यायचे त्यांच्याकडून, मला लबाड बोलत नाही मी. लक्षात आलं का नाही? विनोदाचा भाग सोडून द्या. पण आपल्या माता भगिनी पुरुष मंडळ सगळे ऐका लक्ष देऊन. कीर्तन हे टाइमपास होण्यासाठी, हसण्यासाठी कीर्तन नसतात. कथावर कीर्तन हसने के लिए नहीं, रोने के लिए होता है. देवाचं नाव ऐकल्याबरोबर डोळ्यातून पाणी येतं, त्यासाठी भजन कीर्तन असते. कळायला लागले का माझं बोलून? माणसं सरळ म्हणते साठे महाराज लय हसविले. येड्या हसविलेलं ध्यानात आहे, पण मग सांगितलेलं कुठं ध्यानात? दुर्दैव हे
12 वर्ष होत आले. 12 वर्ष आता पार पडले. एक तप झालं, दुसऱ्या तपाला सुरुवात होती. आता भजन सेवा संप्रदायाची निष्ठा ही कितपत उतरली याला किंमत आहे. म्हणून ध्यानात ठेवा. आई आता लक्ष द्या, इकडं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बाकी काही असू, सेवा मनातून करायची. भजन घरी बसल्या. माझं एकच आई ऐका, मी सांगतो तेवढं करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, एक 15 दिवस करून तर बघा, मला पुन्हा फोन करा. काय करा, आता उद्यापासून गेलं की भाकरी सप्ताह संपल्यावर आता तर तुम्ही भाकरी करीतच नाहीत की, बरोबर आहे का नाही? हां, तुम्ही कशाला करता? इकडं बघा, आता उद्यापासून ठरवा. आता सकाळच्या थोडीच पंक्ती, तर सकाळी पंक्ती काय नाही, संध्याकाळी भाकरी करताना काय करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण. जर हरिपाठ येत असेल तर हरिपाठ म्हणत नसला येतं मोबाईल लावून ठेवायचा. आणि नाही जमलं तर भाकर थापीत असताना भाकर होय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत भाकर करायची आणि तिची चव बघायची. आणि एके दिवशी न म्हणता भाकर करायची, तिची चव बघायची. नाही जर फरक जाणवाला तर कीर्तन सोडून देणार मी. चवच वेगळी आहे. भजन आओ कामामध्ये काम, काही मना राम राम. लक्षात आलं का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा आई, एक लक्षात ठेवा, वेळ वायाला घालू नका. आपल्याला हे असं म्हणता येत नाही ना, घरी बसल्या बसल्या भजन करायचं. ती देवाला लवकर मान्य होते. ऐकायलात का नाही? हे असले म्हणू नका पार्वती महादेव संन्यासी, तसले म्हण जाऊ नका. काहीच येत नसलं तर रामकृष्ण हरी, काहीच येत नसलं तर काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एवढंच करायचं. एवढं जरी केलं आयुष्याचं कल्याण झालं. पुन्हा दुसरा देवदेव करायची गरज पडत नाही. कारण कलियुगामाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि त्याच्यात पुन्हा ह्याला तरी टाळ पकवाड नियम लागते, त्याला काहीच नियम नाही. काळ वेळ नाम, आता हे 9ला बंद करावं लागतंय, त्याचं काही नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुम्ही जर केलं माया बहिणीने तर दोन्ही पक्ष, तुमच्या बापाकडल्या 21 कुळाचा उद्धार होणार आणि नवऱ्याकडल्या 21 कुळाचा उद्धार होणार. 42 कुळाचा उद्धार फक्त एकदा रामकृष्ण हरी म्हणल्यावर मिळतं. तुम्हाला एकच प्रमाण सांगतो महाराज, म्हणजे परफेक्ट लक्षात घ्या. एकदा हरी हरी म्हणायचं, एक 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 कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. 1 कोटी यज्ञ केल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य एकदा रामकृष्ण हरी म्हणल्यावर मिळतं. म्हणाय काय अडचण आहे का? यज्ञ पाऊला पाऊले नुसत्या अर्ध्या बटाट्याने टकाटका बघायला लागले तर एकाच्या चेहऱ्यावर भुकीचा वानवाळा नाही. कीर्तन बंद करा वाटायलंय का? 10 मिनिटं लांबू का? हातवरी करा बरं आधी. मला कोणी कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला लागलंय? हात हुकलं हुकलं हुकलं. इकडे बघा, लक्ष द्या. बघा, राम म्हणता वाट चाली हरी आणि यज्ञ पाऊला पाऊली. म्हणजे एकदा राम म्हणलं की एक यज्ञ केल्याचं पुण्य. नाथ महाराज म्हणले, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. आई ऐका, सगळ्या जण ऐका. एकदा रामकृष्ण हरी म्हणलं की यज्ञ केल्याचं. म्हणून नाम तेची परब्रह्म आणि जप यज्ञ तो परम. कळायला लागले का नाही? हा, म्हणून नामाची ताकद काही आगळी वेगळी आहे. आणि तुम्ही राम वेगळा, ज्ञानोबराय म्हणाल तुम्ही राम वेगळा, हरी वेगळा, कृष्ण वेगळा, असे तुम्ही प्रकार पाडायला वर नाही होई. ही प्रकार पाडायला आम्ही आळंदीला शिकाय असताना आम्हाला वरण असायचं. मग विचारायचं, आज भाजी काय? ज्याला नाही मरण त्याचं नाव वरण. लक्षात आलं? आळंदीतली म्हण असायची, ज्याला नाही मरण त्याचं नाव वरण. वरणात प्रकार पडतात, मधलं, वरचं, खालचं. जेवाय बसले माणसं म्हणतात नाही एखादा वेळ, ए वरचं वरचं वाढ, वरचं वरचं. तरी इकडं काय म्हणतात? कठ कठान कट कठान. हा, त्याच्या पुढे ए बुडातलं बुडातलं मत बुडातला. पहिला कसला होता? कटवाला. पुन्हा दुसरा बुडातला, तिसरा आला. हे पहा, जास्त तेलही नको, जास्त घंटही नको, मधलं मधलं वाढा, मधलं मधलं मधलं. म्हणजे प्रकारच पाडायचे असतील तर वर्णात पाडता येते. अमृतात प्रकार पडतात का?
अहो मधलं बी अमृत, वरचं बी अमृत, बुडातलं बी, खरकट बी, सांडलेलं बी. अहो अमृत आहे ना, नामामृत आहे. तुम्हाला काय कळणार आहे? ज्यानं याची चव चाकली त्या वैष्णवाला विचारा. नामामृत गोडी वैष्णवाला देवी. नामामृत